LLB ची 3 वर्ष किंवा 5 वर्षाची कायद्याची पदवी घेतल्यानंतर तुम्हाला जज होता येतं. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. LLB पासआउट झाल्यानंतर तुम्हाला MPSC द्वारे घेतली जाणारी JMFC या एक्झाम द्वारे तुम्हाला आता जज होता येतं. यासाठी तुम्हाला JMFC ही एक्झाम द्यावी लागते. मग ही JMFC एक्झाम आहे तरी काय, आणि ही JMFC एक्झामची परीक्षा कशी होती तरी कशी, किंवा याचं स्वरूप काय आहे, सिलेबस काय आहे, आणि या परीक्षेचे टप्पे काय आहे, यासाठी किती वयोमर्यादा लागते, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. त्यामुळं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ही एक्झाम, यालाच आपण JMFC म्हटलं जातं, या एक्झामद्वारे आपल्याला कशा प्रकारे न्यायाधीश होता येतं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळं मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर. तुम्हाला JMFC ची एक्झाम कशा पद्धतीने द्यायची, जर तुम्हाला जज व्हायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनची बटन ही क्लिक करून घ्या. म्हणजेच ते कायद्याच्या आणि फायद्याच्या गोष्टी आपण आपल्या युट्यूबवर घेऊन येतो ते तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येत राहील. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आपण पुढील प्रमाणे JMFC ची एक्झामचे सगळे स्वरूप A to Z माहिती कशा पद्धतीने आहे याची माहिती पूर्ण पाहणार आहे. स्वागत आहे तुमचं लीगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर, जिथे कायद्याच्या आणि फायद्याच्या गोष्टी आपल्याला पर्यंत पोहोचवल्या जाते. आता JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ही एक्झाम वर्षातून एक वेळा घेतली जाते, आणि ही कोणामार्फत घेतली जाते तर ही MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या बोर्डाद्वारे वर्षातून एक वेळा ही परीक्षा घेतली जाते. आता पुढील प्रमाणे पाहूया आपण या एक्झामसाठी कोण कोण पात्र ठरतात, कोण ही परीक्षा देऊ शकतं, आणि यासाठी वयोमर्यादा किती, याचा सिलेबस किती, पेपर पॅटर्न कसा आहे, आणि पेपर किती स्टेजेस मध्ये होतो याची सविस्तर माहिती पाहूया. त्यामुळं या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. या प्रकारे आपण आता माहिती पाहत असताना या एक्झामसाठी कोण अपियर आहेत, म्हणजे हे एक्झाम कोण देऊ शकतो, तर ही एक्झाम एक तर ज्यांनी बार काउन्सिल कडे आपले रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते ॲडव्होकेट, आणि जे न्यू लॉ ग्रॅज्युएट म्हणजेच ज्यांनी LLB डिग्री पासआउट केली आहेत, ती 3 वर्षाची डिग्री कोर्स असो किंवा 5 वर्षाचा डिग्री कोर्स असो, असे डिग्री कोर्स केलेले विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकतात. त्यामुळे हे एक्झामची स्टेजेस कोणकोणते आहेत, तर हे किती स्टेज मध्ये हे एक्झाम होते, तर हे 3 स्टेजेस मध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये पहिली स्टेज आहे प्रिलिमिनरी, ज्याला प्रिलिम एक्झाम म्हणतात. दुसरी स्टेज आहे त्याच्यानंतर मेन्स एक्झाम होते, आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. प्रिलिम पासआउट त्याचा कट ऑफ वेगळा लागतो. त्या कट ऑफ मध्ये जर कॅन्डिडेट बसत असेल तर मेन्स, आणि मेन्सच्या कट ऑफ मध्ये जर कॅन्डिडेट बसत असेल तर त्याला इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होतो. आता याच्यामध्ये हे एक्झाम देण्यासाठी एजची काय क्रायटेरिया आहेत ते आपण सविस्तर पाहूया. आता याच्यामध्ये बघा, जे फ्रेश लॉ ग्रॅज्युएट म्हणजेच ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पूर्ण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, त्यांची लॉ डिग्री ही कंप्लीट केली असेल, त्याच्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 21 लागते, आणि त्याच्यानंतर 21 वर्षाचा कॅन्डिडेट असावा. त्यानंतर त्याला मॅक्झिमम जी एज आहे ही 30 वर्षाची असायला पाहिजे. याच्यामध्ये एज्युकेशन जे आहेत त्याला डिग्री इन लॉ म्हणजेच LLB 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाची डिग्री पाहिजे, आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे 55% प्लस एवढी या पर्सेंटेज मध्ये तुमची डिग्री कंप्लीट व्हायला पाहिजे. त्यानंतर जे लॉयर आहेत त्या लॉयरला किती वर्षापर्यंत हे एक्झाम देता येते, तर त्याच्यामध्ये मिनिमम एज आहेत हे 35 वर्ष आणि मॅक्झिमम एज आहे ही 40 वर्ष. याच्यामध्ये फक्त त्यांनी रजिस्ट्रेशन बार काउन्सिल कडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा असायला हवा, तरच त्यांना ही एक्झाम म्हणजे JMFC ही एक्झाम त्यांना देता येते. अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग लागले असतील तर त्यांना ही एक्झाम ही 30 वर्षाच्या आधी त्यांना देता येत नाही, आणि ज्यांचं 3 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स असेल म्हणजेच बार काउन्सिल कडे रजिस्ट्रेशन करून त्यांना 3 वर्ष झाले नसतील तर त्यांच्यासाठी ही एक्झाम त्यांना देता येत नाही. त्यामुळे हे एज क्रायटेरिया खूप महत्वाचे आहेत. 30 वर्षापर्यंत फक्त त्यांनाच देता येतं ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांनी त्यांची लॉ डिग्री ही कंप्लीट केलेली असेल. त्यानंतर आता माहिती पाहूया. त्यानंतर आता हे स्टेजेस म्हणजेच एक्झामचे स्टेजेस आहेत त्याची सविस्तर माहिती पाहूया. यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जे आहेत हे 100 प्रश्न आणि 100 मार्काची परीक्षा असते, जे की MCQ प्रकारची असते. त्यानंतर प्रिलिम जे विद्यार्थी प्रिलिम अटेम्प्ट क्वालिफाय करतात त्यांच्यासाठी मेन्सची एक्झाम असते. त्यामध्ये 2 पेपर असतात 200 मार्कासाठी, आणि 50 मार्कासाठी त्यांचं इंटरव्ह्यू असतो.
आता पाहूया आपण हे JMFC एक्झामसाठी सिलेबस काय आहेत. आता सुरुवातीला आपण प्रिलिम्स एक्झामचा सिलेबस पाहूया. याच्यामध्ये बघा, म्हणजेच भारतीय न्याय संहिता जे आता 2023 नंतर नवीन कायदे आले आहेत ते भारतीय न्याय संहिता, त्याच्यानंतर CRPC भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, तिसरा आहे याच्यात एव्हिडन्स ऍक्ट, त्याच्यानंतर त्यालाच आपण साक्ष अधिनियम म्हटलं गेलं, त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आणि महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट, त्यानंतर लिमिटेशन ऍक्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट आणि इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. इतके हे प्रिलिम एक्झाम साठी हे 12 सब्जेक्ट्स, म्हणजे 12 सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करावा लागतो. आता हे 12 सब्जेक्टचा एक्झाम फक्त 100 प्रश्नासाठी असतात, म्हणजे 100 मार्काचं पहिलं प्रिलिमची एक्झाम असते. जर ते विद्यार्थी अपेक्षित कट ऑफ लागल्यानंतर जर ते विद्यार्थी त्या कट ऑफ मध्ये जर क्वालिफाय होत असेल तर त्यांना मेन एक्झाम साठी ते क्वालिफाय होतात. यामध्ये हे 12ही विषय जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. याच्यामध्ये MCQ प्रकारची परीक्षा घेतली जाते आणि ही MCQ प्रकारची परीक्षा असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात. या 4 ऑप्शन वरून तुम्हाला जो योग्य पर्याय आहे तो पर्याय निवडून तुम्हाला तुमचं उत्तर क्लिक करायचं असतं. आता ही एक्झाम जी आहेत ही ऑफलाईन प्रकारची असते आणि याच्यामध्ये हे इंग्लिश या लँग्वेज मध्येच तुमची ही परीक्षा घेतली जाते. प्रिलिमचा आपण क्वालिफाय केल्यानंतर याच्यामध्ये एक्झामची संदर्भात जर माहिती पाहायची असेल तर याच्यामध्ये हे जे एक्झाम पॅटर्न आहेत हे MCQ, तुम्हाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे MCQ प्रकारचे असते. टोटल 100 प्रश्न असतात 100 मार्कासाठी आणि याचं जे मीडियम आहेत म्हणजे कोणत्या लँग्वेज मधून ही परीक्षा घेतली जाते तर ही फक्त इंग्लिश लँग्वेज मधून तुमची ऑफलाईन परीक्षा ही घेतली जाते. त्यानंतर आता पाहूया आपण मेन्स परीक्षा संदर्भातला सिलेबस. आता मेन्स परीक्षेसाठी सुद्धा याच्यामध्ये 2 पेपर घेतले जाते. एक पेपर 1 याच्यामध्ये CPC, त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, त्याच्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड ऍक्ट आणि पार्टनरशिप ऍक्ट, हे असे 6 सब्जेक्ट असतात. हे पेपर 1 या परीक्षेमध्ये पेपर 1 साठी 6 सब्जेक्ट असतात जे आपण आता हे 6 सब्जेक्ट बघितले आहेत. त्यानंतर मेन्स साठी पेपर 2 हे एकूण 2 पेपर घेतले जातात. त्यानंतर पेपर 2 ज्याला म्हणतो आपण, ज्याला पेपर 2 मध्ये इंडियन पिनल कोड, त्यानंतर एव्हिडन्स ऍक्ट, त्याच्यानंतर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, म्हणजे त्याच्यानंतर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्रायबल ही एक ॲट्रोसिटीज ऍक्ट असते आणि त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 आणि त्याच्यानंतर लीगल एसे ऑन करंट अफेअर्स. इतके 6 सब्जेक्ट हे तुमचे पेपर 2 मध्ये मेन्सच्या परीक्षेसाठी असतात. अशा प्रकारे तुमचं सिलेबस जे आहेत हे प्रिलिमचे 12 सब्जेक्ट आपण आधी बघितले आणि त्यानंतर प्रिलिम क्रॅक झाल्यानंतर जे विद्यार्थी प्रिलिम क्वालिफाय करून मेन्स मध्ये येतात त्यांच्यासाठी हे असे 2 पेपर असतात, जे एक पेपर मध्ये 6 सब्जेक्ट आणि दुसऱ्या पेपर मध्ये 6 सब्जेक्ट, असे टोटल 6 सब्जेक्टचे 2 परीक्षा असतात. आता हे पेपर पॅटर्न संदर्भात थोडंसं माहिती जर पाहायची असेल तर हे पेपर ऑफलाईन होतं आणि मराठी इंग्लिश ह्या दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला हे पेपर देता येतं. अशा पद्धतीनं JMFC एक्झाम कशा प्रकारे द्यायची याची सविस्तर माहिती आपण A to Z माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेत. त्यामुळं आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत हे येत राहते. तेव्हा अजून तुम्हाला जर काही शंका असतील, काही तुमचे अजून नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ जर हवे असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता.